मी अंकुश वाकडे दैनिक तांत्रिक यवतमाळ जिल्हा आवृत्तीचं काम सांभाळते आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या समस्यांविषयी मला या ठिकाणी प्रकर्षाने बोलायचं. यवतमाळ हा आदिवासी ट्रायबलचा जिल्हा आहे. हा देशामध्ये 19व्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यामधल्या मेजर ज्या समस्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1 आदिवासी जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी आदिवासींच्या ज्या समस्या आहेत त्या प्रकर्षाने जास्त प्रमाणामध्ये आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. या 16 तालुक्यामध्ये काम करणारी जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्या प्रशासकीय यंत्रणेचा एकूण जर आपण रेशो पाहतो म्हणजे विकासात्मक दृष्टिकोनातून तर या 16 पैकी 6 तालुक्यांमध्ये अजूनपर्यंत ज्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्यांच्या दर्शक आहेत. पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, यासोबत इतर ज्या सामाजिक समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक आदिवासी कोलाम नावाची जमात आहे. या जमातीमध्ये कुमारी मातांची एक प्रामुख्याने मोठी समस्या आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुमारी मातांची जी संख्या आहे ती जवळपास 100च्या वर गेलेली आहे. या कुमारी मातांच्या घटनेमध्ये देवदासींसाठी तरतूद आहे पण कुमारी मातांसाठी नाही, त्यामुळे ही एक मेजर समस्या आहे. दुसरी गोष्ट की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 40 पारधी पेढे आहेत. त्या पारधी पेढ्यांवरच्या मुलांना शिक्षणाची सोय नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या एज्युकेशन सुद्धा एक मोठी समस्या आहे. आणि जिल्ह्यातील जर समस्या पाहतो म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सिंचनाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या जवळपास 4,500च्या घरात गेल्या आहेत गेल्या 6 वर्षाचा रेशो पाहिला आणि तो या 8च तालुक्यामधला आहे. तर जगाच्या नकाशावर यवतमाळ जिल्हा काय जावा आणि ही परिस्थिती काय यावी त्याचं कारण होतं की सुरुवातीपासून शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं ठोस पाऊल शासकीय पातळीवर उचलल्या गेलं नाही. दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या शेतमालाला प्रामुख्याने भाव मिळाला नाही. तिसरी गोष्ट आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत किंवा जिल्हा विकास यंत्रणेच्या मार्फत ज्या प्रशिक्षण देण्यात आले ते प्रशिक्षण कागदावरतीच राहिले, त्यांना प्रमुखाच्या स्वरूपाचे प्रशिक्षण मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जे खास मार्गदर्शन मिळायला पाहिजे शेतीच्या संदर्भामध्ये ते मिळालं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की यवतमाळ जिल्ह्यामध्ये बचत गट कागदावरती आहेत. बचत गटाचं काम शून्य आहे. जे मोठमोठे श्रीमंत लोकांनी किंवा एनजीओनी बचत गट निर्माण केले आहेत ते कागदावरती आहेत. त्यांनी फक्त शासनाचं अनुदान लादण्याच्या संदर्भामध्ये फक्त बचत गट निर्माण केले आहेत पण बचत गटाचं काम दिसत नाही. म्हणजे आता आमचे 2च बचत गट आहेत पण आमच्या 2 बचत गटाचं काम आम्ही प्रकर्षाने बेड्यावरती करतो, पारधी बेड्यांवरती. कुमारी मातांचं काम करतो, शिलाई मशीनचं ट्रेनिंग देणे, पारधीच्या मुलांना शिकवणे. त्यांना माझ्याकडे 22 मुलं दत्तक आहेत पारधी समाजाचे. 283 कुमारी मातेच्या पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही हँडल करतो पण शासनाचा आम्ही 1 रुपया सुद्धा फंडिंग घेतला नाही. जे काही सामाजिक स्तरातून मदत होईल त्यांना आम्ही करतो. पण जिल्ह्याच्या समस्या प्रामुख्याने उद्भवण्याच्या मागे नेमके कारण कोणते आहेत तर प्रशासकीय यंत्रणेचा दिरंगाईपणा आहे. त्याच्यानंतर सामाजिक ज्या एनजीओ आहेत ज्या फक्त अनुदान लागण्यासाठी काम करतात त्यांनी प्रकर्षाने सामान्यांपर्यंत विकासाची गंगा नेली नाही. परिणामी असं झालं की विकास हा पूर्ण पळून आहे असं मला वाटतं. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.